लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। आमदार गोपीचंद पडळकर यूथ फाउंडेशनच्या वतीने जतमध्ये रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा। डॉक्टर रवींद्र आरळी यांची माहिती। जत तालुक्यातील 151 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन येत्या रविवारी आमदार गोपीचंद पडळकर यूथ फाउंडेशनच्या वतीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जत भाजपचे वरिष्ठ नेते तथा भारत सरकार सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले। यावेळी युवा नेते संजय तेली, अनिल पाटील यांची उपस्थिती होती। डॉक्टर आरळी म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर फाउंडेशनच्या वतीने जत तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हजारो महिलांना झालाय। ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात फाउंडेशनचा मोठा वाटा आहे। जतच्या विकास कामाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी भरीव निधी दिलाय। तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान व्हावा यासाठी फाउंडेशनने तालुक्यातील आदर्श 151 शिक्षकांची निवड केली। येत्या रविवारी सकाळी 10 वाजता उमा नर्सिंग कॉलेज येथे या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। बालगाव मठाचे मठाधिपती डॉक्टर अमृतानंद महास्वामी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सदाभाऊ खोत राहणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर आरळी यांनी केले। पडळकर यूथ फाउंडेशन जत तालुका आयोजित शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता नर्सिंग कॉलेज विजापूर रोड इथे आयोजित केला आहे। साधारणपणे जत तालुक्यातील जे शिक्षक आहेत त्यांचा सन्मान व्हावा, सत्कार व्हावा, त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी या हेतून आमदार गोपीचंद पडळकर यूथ फाउंडेशन यांनी हा निर्णय घेतलेला आहे। या यूथ फाउंडेशनच्या मार्फत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सातत्यानं होत आहेत। याच्यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सामाजिक इतर कार्य, विशेषतः लाडकी बहीण योजनेमध्ये खूप लोकांना, हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा व्हावा या दृष्टीनं संपूर्ण जनजागृती करणं अशा अनेक कामं या यूथ फाउंडेशनने केलेलं आहे। माननीय गोपीचंद पडळकर यूथ फाउंडेशन तर्फे अनेक कार्यक्रम जत तालुक्यात राबवले गेलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार व सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं जत तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती। धन्यवाद। पुरस्कार सोहळ्यासाठी विशेषतः परमपूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी यांच्या आशीर्वादात माननीय आमदार सदाभाऊ खोत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी राम परकांडे सर, विस्तार अधिकारी अन्सर शेख, शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या प्रसंगी हजारोंच्या संख्येनं सर्व बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।